हरि ओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 26. मामुंच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् सन्मतीत्येत्यान ब्रह्मभूयाय कल्पते. यालाच सोडून पुढचा श्लोक क्रमांक 27. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. जो अव्याभिचारी भावभक्तीने माझी उपासना करतो तो गुणातीत होतो आणि मला प्राप्त होतो. ब्रह्म, अमृत, अविनाशी, शाश्वत, धर्म, सौख्य, एकांत अशा सर्वांचे योगधाम मीच आहे. अर्जुनाने श्लोक क्रमांक 21 मध्ये जे 3 प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकी जो तिसरा प्रश्न, या 3 गुणांच्या पलीकडे कसे पोहोचता येते, याचे भगवंत श्री या 2 श्लोकात उत्तर देत आहेत. यासाठी एकमेव मार्ग म्हणजे भगवंत श्रींची अनन्य भावनेने भक्ती करणे. अव्यभिचारिणी याचा अर्थ असा आहे की अनेक उपास्य देवदेवतांच्या मागे धावाधाव करू नये. एका भगवंत श्रींवर श्रद्धा ठेवावी आणि संपूर्ण शरणागत होऊन केवळ त्यांचीच भक्ती करावी. आपण 33 कोटी देवदेवता आहेत असे मानतो, तशी आपली श्रद्धा आहे. या सर्व देवदेवता एका भगवंत श्रींच्यात सामावलेले आहेत. आपण विश्वदर्शनाचा अध्याय पहिला आहे. या विश्वासह विश्वातीत यच्चयावत सर्व काही एका भगवंत श्रींच्यात समाविष्ट आहे. सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगच्छती. आपण अनेक ठिकाणी उपासना करायला धावाधाव करतो. आपली अनेक मार्गी ओढाताण होते. सर्वच बाजूने आपण खेचले जातो. त्यामुळे कुठेच प्रगती होत नाही. सर्वच बाजूने ओढ लागल्यामुळे आपण जागेवरच राहतो. यामुळे आपल्याला नैराश्य येते. आपण मनातून खचून जातो. आपली योग ऊर्जा चौफेर विभागली जाते. याऐवजी एकाच स्थानी ऊर्जेचा स्रोत सोडावा. आपल्याकडे जे आहे त्याचाच वापर करावा. जे नाही त्याच्यामागे जाऊ नये. इतरांचे पाहून आपली पूजा बदलू नये. प्रत्येकात भगवंत श्री अंशात्मक रूपाने उपस्थित आहेत. ते तेथे आहेतच. आपण ते ओळखत नाही इतकेच. ते तेथे सदा सर्वदा आहेत हे आपण जाणून घ्यायचाच काय तो अवकाश आहे. यास्तव कर्मयोगात ध्यान समाधी योग साध्य करावा किंवा भजन पूजन अर्चन याने भक्तियोग साध्य करावा. त्या योगे आपली कुंडलिनी जागृत होते. आपण गुणातीत होतो. भगवंत श्री पुढे सांगतात की ब्रह्म, अमृत, अविनाशी, शाश्वत, धर्म, सौख्य, एकांत अशा सर्वांचे योगधाम मीच आहे. परमात्म्याला काहीही नाव द्या. आपण जे काही नाव द्यावे ती आपली श्रद्धा आहे. मूलतः भगवंत श्री एकच एक आहेत. भगवंत श्रीच आत्मब्रह्म आहेत. ते अविनाशी, शाश्वत, अमृत असे मूलतत्व आहेत. धर्म, सौख्य, एकांत हे त्या अनन्य उपासनेचे सहजच प्राप्त होणारे फळ आहे. तो भगवंत श्रींचा आपण न मागता मिळणारा प्रसाद आहे. किंबहुना न मागणाऱ्यालाच तो मिळत असतो. भौतिक प्रसाद जडदेह जीवित राहण्यासाठी आवश्यक आहे. जो निष्काम कर्मयोगाचे आचरण करतो त्याला त्याच्याही नकळत त्याच्या उपजीविकेसाठी फळ मिळत असते. हरि ओम. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगः नाम चतुर्दशोऽध्यायः। अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात गुणत्रय विभाग योग हा 14वा अध्याय संपन्न, 14वा समाप्त। ओम तत्सत त्वम असि। हरि ओम।